किती पर्सेंट ब्लॉकेज असेल तर धोका वाढतो आणि रिव्हर्सल पॉसिबल आहे का? चला सोप्या भाषेत जाणून घेऊयात. साधारणपणे 50% ब्लॉकेजेस असेल तर अनेक वेळा कोणताही त्रास जाणवत नाही. पण 70% किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉकेज झाला तर चालताना छातीमध्ये जडपणा, दुखणं, दम लागणं अशी लक्षणे सुरू होऊ शकतात. 90%पेक्षा जास्त ब्लॉकेजेस असेल तर हार्ट अटॅकचा धोका खूप वाढतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पर्सेंटेज नाही तर ब्लॉकेजेस नेमकं कुठल्या नसांमध्ये आहेत, त्या पेशंटची कंडिशन काय आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता प्रश्न पडतो, रिव्हर्सल पॉसिबल आहे का? सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर आपण पाहिलं म्हणजेच ब्लॉकेजेस कमी प्रमाणात असतील तर लाईफस्टाईल चेंजेस, डाएट कंट्रोल, वेट रिडक्शन, डायबिटीज आणि BP कंट्रोलमध्ये केल्याने प्रोग्रेशन नक्कीच थांबवता येते आणि काही केसेसमध्ये ब्लॉकेजेस कमी होण्यास मदतही होऊ शकते. पण ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये फक्त घरगुती उपाय करून पुरेसे नाही, योग्य मेडिकल गायडन्सचीही खूप आवश्यकता असते. जर तुम्हाला तुमच्या हार्टची तपासणी एक्सपर्ट डॉक्टर्सकडनं जर करून घ्यायची असेल तर तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या.